हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 2019ला महाविकास आघाडीमध्ये शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही। त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाल्याचं नंतर समजलं। लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। पवारांनी शिंदेंच्या नावाविरोधात एक ग्रुप ऍक्टिव्ह केला होता। शरद पवार मुलाखतीवर संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। महाविकास आघाडीमध्ये तटकरे, अजित पवार, वळसेंना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते। युतीमध्ये असताना फडणवीस, मुनगंटीवार, महाजनांचाही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होता। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, शिंदेंचं वक्तव्य। तर दलालाच्या दोऱ्या शिंदेंच्या हातात, अंबादास दानवेंचा टोला। सुप्रिया सुळे आणि अजितमध्ये कधीही भेद केला नाही। उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपदही दिलं। पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही, ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांचं वक्तव्य। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता। भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर पक्षामध्ये फूट पडली असती, शरद पवारांचं वक्तव्य। 2004 मध्ये काँग्रेस तयार असतानाही पवारांचा मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार, छगन भुजबळांचा दावा। तर पवारांनी मला उपमुख्यमंत्री केल्यानंतर पक्ष का फुटला नाही, भुजबळांचा सवाल। उद्धव ठाकरेंना अनुभव नसतानाही मुख्यमंत्री केलं, मग 2004 मध्ये उमेदवार नव्हता की होते त्यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं, पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, अमोल मिटकरींचं आव्हान। मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता। मला मुख्यमंत्री केलं नाही तर मातोश्रीच्या आतील बातम्या बाहेर सांगण्याची राऊतांनी ठाकरेंना धमकी दिली, नितेश राणेंचा आरोप। मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरण, ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना 1 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी, किरीट सोमय्या यांची ट्विट करत माहिती। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल। पुढील 6 महिन्यांमध्ये पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल, योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य। राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशातील सभेमध्ये गोंधळ, दोघेही मंचावरून निघून गेले। समर्थकांनी स्टेजभोवती लावलेले बॅरिकेड्स तोडले, चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण जखमी। पुण्यामध्ये बूट व्यावसायिकांच्या घरामध्ये पैशांचं घबाड, आयकर विभागाच्या धाडीमध्ये आतापर्यंत 60 कोटींपेक्षा अधिक रोकड जप्त, ईडीकडून पैशांची मोजदाद सुरूच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।